नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सोयाबीनच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता सध्या स्थितीला सगळ्यांनाच पाण्याची खूप खूप गरज आहे आणि ह्या गरजेनुसार काही पाऊस आपल्याला पडना झाला आहे। तर मित्रांनो, या परिस्थितीमध्ये आपली सोयाबीनला आपण खत टाकलेलं असेल युरिया, तर आपली सोयाबीन जास्त वाढलेली आहे आणि तिला माल कमी लागलेला आहे। तर मित्रांनो, त्या सोयाबीनला थोडं कमीच भिजवलं तरी चालतं, कारण जास्त जर भिजवली तुम्ही पाण्याच्या जर अभावी म्हणजे पाणी जर जास्त असेल आणि तुम्ही जर जास्त भिजवलं तर तुमची सोयाबीन पडू शकते। आणि ही बघू शकता आपली सोयाबीन, ह्या सोयाबीनला आपण युरिया खत टाकलेला नाही, त्यामुळे आपली सोयाबीन खुजी आहे। म्हणजेच काय की ह्या सोयाबीनची वाढ तेवढी जास्त झालेली नाही, कारण आपण या ठिकाणी पाणी साचते त्याच्यामुळं आपण ही बेडवरती लावलेली आहे आणि बेडवर ज्यांनी जास्त युरिया खत टाकला आहे त्यांची सोयाबीन जास्त वाढलेली आहे आणि फक्त वेलासारखी झालेली आहे। आणि मित्रांनो, ही मधी आपण बेड मारल्यामुळं काय होतं आहे, पाऊस जास्त झाल्यानंतर दोन्हीच्या मधला सांधा ही का तर ह्याच्यामध्ये अशी मधी सोयाबीन पडण्याची शक्यता जास्त असते आणि जास्त बेडवरती दाट लावल्यामुळं पण आपली सोयाबीन म्हणजे पातळ शेंगा लागू शकतात आणि याला वणीवरी जाऊ शकते। तर ही बघू शकता आपली सोयाबीन KDS आहे, ह्याला खत टाकलेलं नाही युरिया, त्याच्यामुळं वाढलेलं नाही। आणि ह्याला बघू शकता किती असे फुलांनी भरगच्च आहे सध्या, आणि आता शेंगा पण लागतील। थोडंफार पाणी आहे त्याच्यामध्ये आपण भिजवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ह्याला थोडं एक शितोडा दिल्यासारखं, एक सटकार आल्यासारखं पावसाचं, ह्याला एक थोडा आभास झाल्यासारखं आपण ह्याला करणार आहोत 1-2 घंटे स्प्रिंकलर फिरवून। तर तुम्ही पण तसंच करा। आणि आपण जास्त जरी ठेवलं तरी आपली सोयाबीन पडणार नाही, कारण आपली सोयाबीनची उंची आता फक्त 2.5 फूट आहे, काही काच्या 3-3.5 फूट कमराच्या वरती सोयाबीन गेलेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, पाणी कसं द्यायला पाहिजे ते आपल्याला कमेंट करून सांगा। मी तर सांगितलं आहे पाणी कमी द्या म्हणून, तर तुम्हाला काय वाटतंय, सोयाबीन पडतेल का जास्त पाणी दिल्यावर, ते आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि आपली KDS सोयाबीन आहे मित्रांनो, बघू शकता KDS सोयाबीन, ह्याला अजून शेंगा लागायचे राहिलेले आहेत आणि काही काच्या तर मित्रांनो पेरण्या खूप उशिरा झालेल्या आहेत। आणि आमच्याकडं काय हे थोडं मागून लावलेलं आहे बेडवरती, आणि दुसऱ्या सोयाबीनला तिकडलं सोयाबीन ती तुम्हाला काळं दिसतंय बघू शकताय, तर त्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत। तर असू द्या, आपलं चालू आहे भिजवून। तुमचं काय चालू आहे सांगा, आणि तुमच्या सोयाबीनला पाणी किती वेळ देतात ते पण सांगा कमेंट करून। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।